तुम्ही डायबिटीससाठी इन्सुलिन घेता? पबमेड मध्ये छापलेल्या संशोधनानुसार जगभरात साधारणतः 27% मधुमेही रुग्ण इन्सुलिन घेतात. पण तुम्हाला माहिती आहे हे इन्सुलिन कोणी तयार केलं? यावर मी एक व्हिडिओ केलाय. तो तब्येत पाणी चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. मग इन्सुलिन देण्यात आलेला पहिला रुग्ण कोण होता? इन्सुलिनची पहिली मानवी चाचणी कोणावर झाली? या व्हिडिओत मी तुम्हाला माहिती देणार आहे. इन्सुलिनची पहिली मानवी चाचणी लिओनार्ड थॉम्सन या 14 वर्षाच्या मुलावर झाली. 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डेच्या निमित्ताने चला या व्हिडिओमध्ये याबाबत माहिती घेऊया. व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. तर अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या माहितीनुसार इन्सुलिनचा पहिला डोस 14 वर्षाच्या लिओनार्ड थॉम्सनला देण्यात आला. लिओनार्डला टाईप 1 डायबिटीज म्हणजे लहानपणापासूनच मधुमेह होता. 1922 साली लिओनार्डला इन्सुलिन देण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या शरीरातील साखरेचं प्रमाण हे अनियंत्रित होतं. तो मृत्यूशय्येवर असताना त्याला इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं गेलं आणि 24 तासांच्या आत त्याच्या शरीरातील साखर कमी झाली आणि सामान्य पातळीवर आली. शुगरमुळे कमी झालेलं त्याचं वजन देखील 12 किलोने वाढलं. त्या काळी मधुमेहावर कोणताच ठोस उपाय नव्हता. स्टार्वेशन डाएट हा एकच उपचार होता. त्यामुळे टोरंटो जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल असताना लिओनार्डचं वजन फक्त 65 पाऊंड झालं होतं. पीबीएस न्यूजच्या माहितीनुसार लिओनार्ड डायबेटिक कोमामधून सारखा आत बाहेर किंवा असं म्हणा इन आउट करत होता. जीव वाचवण्यासाठी त्याचे वडील धडपड करत होते आणि शेवटी वडिलांनी डॉक्टरांना इन्सुलिन देण्याची परवानगी दिली आणि वैद्यकीय विश्वातला चमत्कार घडला. पीबीएस न्यूजच्या माहितीनुसार जानेवारी 2022 मध्ये लिओनार्डला पुन्हा इन्सुलिनचं इंजेक्शन देण्यात आलं आणि याचा परिणाम हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. लिओनार्डचा जीव वाचला आणि त्यानंतर तो तब्बल 13 वर्ष जगला. टोरंटो विद्यापीठाच्या माहितीनुसार 5 वर्षांच्या टेडी रायडरलाही इन्सुलिन देण्यात आलं होतं. इन्सुलिनच्या मदतीने टेडी 71 वर्षांपर्यंतचं आयुष्य जगला. 1922 साली इन्सुलिन पहिल्यांदा रुग्णांवर वापरण्यात आलं. मधुमेह तज्ञ सांगतात इन्सुलिन प्राण्यांपासून बनवण्यात आला असल्या कारणामुळे याला पोर्साईन म्हणतात. तर त्यानंतर संशोधकांनी पक्ष्यांच्या स्वादुपिंडापासून इन्सुलिन बनवलं. याला बोवाईन इन्सुलिन म्हणतात. पण त्यानंतर ह्यूमन इन्सुलिनवर खऱ्या अर्थाने शोध सुरू झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी याबाबतची माहिती देणार आहे. तब्येत पाणीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर देखील करा.